नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, नीट रजिस्ट्रेशन डेट्स, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड फीस काय असणार आहे तुमची। ओके, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। ओके, त्या अगोदर बघा मी सांगतोय तुम्हाला, जर तुम्हाला MBBS, BDS, BMS, BHMS, BMS कोर्सेसला जर ऍडमिशन घ्यायचंय, तुमचं पण स्वप्न जर डॉक्टर बनायचंय आणि तुमचा जो नीटचा स्कोर आहे तो जरी कमी आहे, ओके, तुम्ही नीट मध्ये अगदी क्वालिफाय जरी असले किंवा तुमचे स्कोर 350, 300, 250 आणि तुम्हाला जर डॉक्टर बनायचे तर तुम्ही सायन्स गॅलेक्सी सोबत जोडू शकता। सायन्स गॅलेक्सी तुम्हाला जिथं तुमचं ऍडमिशन होऊ शकते त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन करून देईल आणि तुमचा स्कोर जरी लो जरी असला तर तुम्हाला दुसऱ्या स्टेटमध्ये पण काय करून देते, सायन्स गॅलेक्सी तुमची काउन्सिलिंग करते आणि त्या प्रोसेसनं तुम्हाला दुसऱ्या स्टेटमध्ये पण ऍडमिशन करून देते। म्हणजे देखील तुमचा स्वप्न पूर्ण करून देते। सरळ सोप्या भाषेत जर सांगितलं तर तुमचं स्वप्न पूर्ण करून देतो आम्ही। ओके, बघा, तुमचे यश हेच आमचे उद्दिष्ट, तुमच्या स्वप्नांचा आधार सायन्स गॅलेक्सी। मग वाट कसली बघताय, जर डॉक्टर बनायचे तर मग आताच काय करा, सायन्स गॅलेक्सीला काय करा, सबस्क्राइब करून ठेवा। ओके, आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करून द्या, म्हणजे तुम्हाला आता तुमचा नीटचा एक्झाम झाल्यानंतर तुमचा रिझल्ट लागल्यानंतर काय पुढची प्रोसेस असणार आहे हे सगळं कोण सांगणार आहे, आम्ही सांगणार आहे। ओके, आमचा प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला सगळं काही भेटणार आहे। ओके, तर मग आताच काय करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, तुमच्या मित्रांना पण शेअर करून ठेवा। ओके, चला तर मग आपण आपल्या सेशनला स्टार्ट करू। त्या अगोदर बघा, हे आपले ह्या वर्षीचे जे सिलेक्टेड स्टुडंट आहे बघा, हे काय आपले सिलेक्टेड स्टुडंट आहे बघा ह्या वर्षीचे। हे जे विद्यार्थी आता यांचं काय झालेलं आहे माहितीये का, यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या कॉलेजला आणि हे काय करते माहितीये का, आता त्यांचं स्वप्न पूर्ण करते हो। ओके, हे काय करते, आता त्यांच्या स्वप्नासाठी मेहनत करतायत, जे त्यांना बनायचं होतं ते त्यांना घडायचं होतं ते घडले, आता ते डॉक्टर बनले। आता तुमचा नंबर आहे बघा, आता तुमची पारी बघा, आता तुम्हाला काय करायचं, एक चांगलं डॉक्टर बनवायचं आणि चांगलं तुमचं आणि लोकांचं पण काय करायचंय, तुम्हाला करिअर बनवायचंय। ओके, तुमचं भविष्य पण घडवायचंय आणि लोकांचं जीवन पण वाचवायचंय तुम्हाला। तर मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, चांगली तयारी करा। आणि जर तुमचा स्कोर जरी कमी असला पण तुमची जर इच्छा आहे डॉक्टर बनायची तर तुमची इच्छा कोण पूर्ण करू शकते, फक्त आम्ही करू शकतो, सायन्स गॅलेक्सी करू शकते। मग चॅनलला काय करा, सबस्क्राइब करून ठेवा। चला मग आपण बघूया आता तुमचे नीट रजिस्ट्रेशन डेट्स अँड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड फीस काय असणार आहे, हे सगळं सांगणार तुम्हाला सायन्स गॅलेक्सी। ओके, हे सगळं कोण सांगणार तुम्हाला, सायन्स गॅलेक्सी सांगणार आहे बघा। ओके, चला मग आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया। जर अजून पण तुम्ही सेशनला लाईक केले नसेल तर पटकन काय करा, सेशनला लाईक करा। ओके, त्यानंतर बघा, आता तुम्हाला सर्वात अगोदरचा जो डॉक्युमेंट आहे तुमचा काय लागणार आहे बघा, तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहे बघा, ते पण कसं रिसेंट लागणार आहे बघा। तुम्हाला काय करायचंय, तुमचं एक पासपोर्ट फोटो काढायचा आहे, तो पण कसा रिसेंट लागणार आहे बघा, जसा हा दिसतोय तुम्हाला। ओके, हा कसं एकदम चेहऱ्यावरती एकदम फेशियल एक्सप्रेशन बघायचे, कसा हसतोय तुम्हाला पण असं हसताना एक फोटो काढायचा आहे। यासाठी तुम्हाला रिक्वायरमेंट काय असणार आहे बघा, या फोटोवरती तुमचा नेम विथ द नेम अँड डेट टेकिंग द प्लेस ऑफ फोटोग्राफ, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव राहिलं पाहिजे आणि त्याखाली तुम्ही ज्या दिवशी फोटो काढताय त्या दिवसाची काय असली पाहिजे, डेट राहिली पाहिजे। ओके, यासाठी तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहे आणि पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ लागणार आहे। पासपोर्ट तुम्हाला माहितीच आहे छोटा फोटो असतो आणि पोस्टकार्ड त्यापेक्षा थोडा मोठा असतो। तुम्ही जर फोटोग्राफर कडे गेले, त्याला जर सांगितलं नीटचा फॉर्म भरायचा आणि त्यासाठी फोटो काढायचे, तर तो बरोबर देतो तुम्हाला पोस्टकार्ड फोटो आणि पासपोर्ट फोटो। तर तुम्ही पासपोर्ट फोटो 10-12 काढून ठेवा आणि पोस्टकार्ड फोटो 2 काढून ठेवा, तुम्हाला हे लागणारच आहे। ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, आता मग तुम्हाला काय करायचे, एक पेज वरती काय करायचे, सिग्नेचर। तुमचं नेक्स्ट डॉक्युमेंट असणार आहे बघा सिग्नेचर। हे तुम्ही याच्या खाली वाचू पण शकता, काय रूल्स आहे त्याच्यासाठी कसं असणार आहे मी तुम्हाला सांगतोय। सिग्नेचर तुम्हाला एक व्हाईट पेपर वरती मारायचं आहे। ओके, आणि तुम्ही याच्यासाठी ब्ल्यू किंवा ब्लॅक पेननी काय करू शकता, सिग्नेचर मारून स्कॅन करून त्या ठिकाणी फॉर्म मध्ये अपलोड करू शकता। तर मग तुमचं दुसरं डॉक्युमेंट आहे सिग्नेचर। त्यानंतर बघा तिसरं, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, म्हणजे तुम्हाला काय करायचे, एका पेज वरती तुमच्या लेफ्ट हँडचं काय करायचे, थंबचे इम्प्रेशन करायचे, म्हणजे थंब मारायचे। ओके, आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, अपलोड करायचे आणि तुमचं थंब काय पाहिजे, एकदम क्लिअर पाहिजे यासाठी। ओके, चांगलं उमटलं पाहिजे म्हणजे ते। ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट, त्यानंतर तुमचं क्लास 10चं पासिंग सर्टिफिकेट पाहिजे या ठिकाणी। ओके, तुम्ही या ठिकाणी त्यांचे रूल जे असणार ते पण वाचू शकता। ओके, त्यानंतर बघा तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट पाहिजे, जर तुम्ही बिलॉंग करत असाल कॅटेगरी मधून, जसं की तुमची कॅटेगरी जर ओबीसी असेल किंवा मग विजेए असेल किंवा NTB, NTC, NTD, ओके, किंवा SC किंवा SCBC किंवा ST, जर तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचं काय लागणार, या ठिकाणी एक सर्टिफिकेट लागणार आहे। ओके, त्यानंतर
जर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल, पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट लागणार तुम्हाला त्यासाठी एकदा. जर तुम्ही अपंग असाल, ओके, हँडिकॅप असाल, तर तुम्हाला या ठिकाणी पीडब्ल्यूडीचं काय लागणार आहे, सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला एक सिटीजन सर्टिफिकेट लागणार आहे तुमचं. त्यानंतर बघा आता नीट साठी तुमची रिक्वायर्ड फीस काय असणार आहे बघा. नीट साठी तुमची रिक्वायर्ड फीस काय असणार आहे तुमच्या कॅटेगरी वाईज. तर तुम्ही जनरल कॅटेगरीला जर बिलॉंग करत असाल, म्हणजे जनरल मधून जर असाल, तर तुम्हाला या ठिकाणी 1700 रुपये काय लागणार आहे तुमची फीस लागणार आहे जनरलची. ओके, त्यानंतर जर तुम्ही ओबीसी मधून येत असाल किंवा मग एससीबीसी मधून येत असाल किंवा विजय, एनटीबी, एनटीसी किंवा एनटीडी, तर तुम्हाला या ठिकाणी तुमची फीस लागणार आहे बघा 1600 रुपये. ओके, जर तुम्ही एससी एसटी कॅटेगरी मधून जर येत असाल, तर तुम्हाला या ठिकाणी तुमची फीस लागणार आहे बघा 1000 रुपये. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी काय लागणार तुमची 1000 रुपये फीस लागणार आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता मी सांगणार आहे बघा नीट ऍप्लिकेशन रिलीज डेट्स, म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन कधी रिलीज होणार आहे, तुमची एक्झाम कधी होणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा मी तुम्हाला कोणत्या बेसिसवरून सांगणार आहे, तर आपण जो अनालिसिस केलाय बघा मागच्या वर्षी, काही वर्षाचा आपण 5 वर्षाचं अनालिसिस केलंय, कधी आपला नोटिफिकेशन रिलीज होतो आणि कधी आपली एक्झाम कंडक्ट होते, त्या बेसिसवर काय सांगणार मी तुम्हाला सगळी प्रोसेस सांगणार आहे. ओके, चला मग बघा ऍप्लिकेशन रिलीज डेट. जर तुम्ही 2019 मध्ये जर बघितलं, तर तुमचा ऍप्लिकेशन रिलीज झाला होता फेब्रुवारी 2019 मध्ये, आणि मग तुमचा एक्झाम कधी कंडक्ट झाला होता, कधी एक्झाम झाला, मे 2019 मध्ये काय झालं तुमचा एक्झाम झाला. ओके, जर तुम्ही थोड्याशा जर पुढे गेले, तर तुमचा आणखीन 2020 साठी जो नोटिफिकेशन आहे तो कधी रिलीज झाला, 2020 मध्ये काय झालं तुमचा नोटिफिकेशन रिलीज झाला. त्यानंतर तुमच्या एक्झाम डेट बघा, एक्झाम कधी होती, तर मे 2020 मध्ये काय होती, पुन्हा तुमची एक्झाम होती. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, जर तुम्ही 2021 मध्ये आले, तर पुन्हा तुमचा जो फॉर्म आहे तो कधी नोटिफिकेशन कधी रिलीज झाला, 2021 मध्ये. ओके, एक्झाम कधी झाली, सप्टेंबर मध्ये. ओके, थोडं कोविडमुळे थोडं एक्झाम लांबली होती, म्हणजे पोस्टपोन झाली होती, म्हणून ती तुमची जी एक्झाम होती ती थोडी लांबली होती. मे मध्ये न होता ती कधी झाली तुमची सप्टेंबर मध्ये झालेली होती. ओके, त्यानंतर जर नेक्स्ट इयर जर पाहिलं, तर तुमचे जे फॉर्म होते ते पुन्हा एप्रिल मध्ये काय झालं, ते त्यांचं नोटिफिकेशन आउट झालं, म्हणजे त्यांचं नोटिफिकेशन आलं होतं आणि तुमची एक्झाम हे जुलैमध्ये झाली होती. पण हे त्यावेळेस काय होतं, कोविड होतं, कोविडमुळे काय झालं ती थोडी प्रोसेस लांबली होती. नंतर जर तुम्ही 23 मध्ये जर आले, पुन्हा तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म कधी रिलीज झाले, परत फेब्रुवारी मध्ये काय झालं तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म रिलीज झाला, मग तुमची एक्झाम कधी झाली, मे मध्ये झाली. ओके, तुम्ही 2024 चा जर विचार केला, तर तुमचं ऍप्लिकेशन रिलीज कधी झालेलं आहे, फेब्रुवारी 2024 मध्ये झालेलं आहे. मग तुमची एक्झाम कधी झालेली आहे, मे 2024 मध्ये काय झालेली आहे तुमची एक्झाम झालेली आहे. तर मग 2025 साठी तुमचा जो फॉर्म आहे, जो नोटिफिकेशन रिलीज होणार आहे, ते फेब्रुवारी मध्ये होणार आहे, आणि तुमची एक्झाम कधी होणार आहे, मे 2025 मध्ये होणार आहे. माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर पटकन काय करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.